कसं काय मंडळी, मजेत ना? पुन्हा एकदा घेऊन आलोय का नवीन संडेला एक नवीन जागा एक्सप्लोअर करत. सकाळचे वाजलेत आता 5 आणि आता आम्ही चाललोय लोणावळ्याला. लोणावळ्यामध्ये एक स्पॉट वाळवण लेक, ते आपण चाललोय आता. सो लेट्स गो. आणि आजच्या मॉर्निंग राईडला माझ्यासोबत आहे सुखवीर सिंग, ज्याच्याकडे माझ्यासारखी विस्टॉम आहे आणि फक्त तेच की त्याच्याकडे ब्लू कलर मध्ये आणि माझ्याकडे व्हाईट कलर मध्ये. सो प्लॅन्स थोडे वेगळे होते ग्रुप राईडचे, पण ड्रॉप झाला प्लॅन आणि आम्ही आता जातोय वाळवण लेकला. सो लेट्स गो. सो दिस इज द होल पॉइंट यार, सिरियसली. हा व्ह्यू बघायसाठी ना मी सकाळी किती वाजता उठू शकतो, आणि सकाळी 5 वाजता उठून निघालोय आणि ह्यावेळी आम्हाला हा सनराईज व्हायला भेटलाय, जो एकदम नेक्स्ट लेवल आहे आणि टोटली वर्थ इट आहे. टोटली वर्थ इट वाटते आता की मी सकाळी 5 वाजता उठून निघालोय आणि हे अनुभवायला भेटलंय. लेफ्ट टर्न स्पॉट वरती वाळवण लेकच्या जाण्यासाठी. हा फर्स्ट लेफ्ट टर्न घ्यायचा आपल्याला, आणि जो रेल्वे ट्रॅक जसा लागतो सुरू होतो तिथून हा फर्स्ट लेफ्ट आहे. हा फर्स्ट लेफ्ट घेतला तिथून वाळवण लेकला जायसाठी रूट आहे. सो लेट्स गो. ऑफ रोडिंग, आणि ते पण अपहिल. लफडी आहेत पण होईल करणार. आज ऑफ रोडिंग पण करणार. थोडा डिफिकल्टी आहे पण करणार थोडासा. आपण आज जायचंय तर करणारच. पुढे आलेलो, सो परत मागे येऊन आता लेफ्ट घेतोय आणि आता ऑलमोस्ट पोहोचलोय स्पॉटला. थोडे जाऊन थोडंसं मायनर कन्फ्युजन आहे, पण बघू आणि पोहोचू लोकेशनला. चला.
फायनली पण पोचलोय वाढवण लेक ला आणि जबरदस्त इकडे पोचेपर्यंत तर आता रूट आहे थोडासा नॅरो रोड आहे, हिली रोड आहे आणि ऑफ रोडिंग पण आहे त्यामध्ये थोडीशी, पण जबरदस्त. आणि आता फायनली पोचलोय. काय व्ह्यू आहे, एकदम ऑसम लोकेशन. आता बघूया पार्किंग करायचे तर पार्क करू आणि जाऊ लेकला. चला. सो फायनली वी आर हिअर. पोचलोय. मस्त जागा आहे, मस्त सनराईज झालेला आहे आणि हा सीन जबरदस्त, मेस्मरायझिंग एकदम. सो हा स्पॉट उत्तम असा स्पॉट, मजा आली. म्हणजे अशा स्पॉटला येऊन एक्सप्लोअर करणं खूप मजा येते. आणि काय मस्त सनराईज आहे आणि थंड पण आहे वातावरण, तर मजा आहे यार. असे स्पॉट्स एक्सप्लोअर करायला मजा येते खूप. इकडे ऑफ रोडिंग पण आहे. अजून तुम्हाला वरती जाऊन दाखवतो की तिकडून व्ह्यू मस्त आहे अजूनच. इथून तर आहेच चांगला व्ह्यू आणि जास्त पब्लिक पण नाही. वरतून पण मस्तच व्ह्यू आहे. सो वरतून आता बघूया व्ह्यू कसा आहे तो दाखवतो. चला. चल. सो आता परत निघालोय घरी. परतीचा प्रवास सुरू केलाय आता. कारण की ऊन जास्त ऊन लागायच्या आधी घरी पोहोचायचा प्लॅन आहे म्हणून लवकरच निघालोय. 8:45 झालेत आता. तो पण बोलतोय की थोडा लवकर निघूया म्हणून बोललो चलो ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं, जल्दी जाते कोई ऐसा है नहीं. व्यू 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 सी द व्यू, फुल सिटी व्यू. झाला एवढं कानाला कोडे लावून पण झाला, कान बंद झाले बरं. अरे उधर से क्यों जा, इधर से जाना जरूरी है क्या तेरे को? हाँ चल चल चल. तो आता आम्ही आहोत एक्सप्रेस वेला, मुंबई पुणे एक्सप्रेस वेला. आता भाई इथे स्पीड कॅम्प लावलेत काय, आता माझी फाईन पडेल मला माहिती. अरे लिमिट तेवढे बघा मत गांडू. फर्स्ट टनल, आपला फर्स्ट टनल आहे. हा बघा, हा आहे मुंबईला सरळ जाण्यासाठी रस्ता आणि हा आहे खोपोलीकडे जाण्यासाठी रस्ता. तर आपल्याला खोपोलीकडे जाण्यासाठी रस्ता घ्यायचा आहे आपला एक्सप्रेस वरून 2 व्हीलर्सला. व्हॉट इज दिस? सो हा होता मुंबईला जाण्यासाठी, हा होता खोपोलीकडे जाण्यासाठी.
तर आपण आता राईड घेतलाय आणि आपण आता चाललोय खोपोली साईडला एक्सप्रेस वे वरून. हा तो आता पोहोचलो बरं. एक्सप्रेस वे सोडून जो रूट आम्ही पकडलेला परफेक्टली आम्ही पोहोचलोय त्या रूटने. आणि ऍक्च्युली मस्त एक्सकेप होता, खूप लवकर आलो या रूटने. जर तो घाटाचा रस्ता पकडला असता तर त्याला खूप वेळ लागला असता उतरायला. आणि हा जो रस्ता आहे तो खूप स्लीक आहे, खूप मस्त रस्ता आहे. ऑसम आहे हा रस्ता एकदम. सो वी आर बॅक होम नाव. ऑलमोस्ट पोचत आलोय घरी आणि मजा आली. एक्सप्लोअर केलं, एक नवीन जागा एक्सप्लोअर केली आणि खूप लवकर आपली राईड एंड झाली. त्याची की एक शॉर्ट संडे राईड होती, कारण की ती मोठी अशी राईड नव्हती. एक 100 किलोमीटर होतं, एवढी मोठी अशी काही राईड नव्हती. बाकी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. नवीन संडे ला एक नवीन स्पॉट वर. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय.